विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोक न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केलंय. सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेने वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतल्याचा देखील आरोप. कायद्याच्या तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला. तो निर्णय सुप्रीम कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. अपात्र ठरवणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनेविरोधी. निवडणूक आयोग आणि शहांना शिवसेना पक्ष विकला. संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवार पुढील 2 ते 3 दिवसात चाकण एमआयडीसीला भेट देणार. 20 कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी पवारांचा दौरा. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर घोषणावह नाही. फेसबुक पोस्ट करत पवारांनी केली होती टीका. चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्या या निष्क्रिय होत्या. त्या कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत. 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं पवारांना उत्तर. महाराष्ट्रामधील अनेक कंपन्या बाहेर जात आहेत. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग बंद करावेत. उद्योजकांच्या अडचणी सुटल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल. रोहित पवारांचा इशारा. राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा अपमान. राहुल गांधींचा चिछोरेपणा अशोभनीय. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक. काल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची बोचरी टीका. व्यंग करणार नाही पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका. आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही. जरांगेंचा बावनकुळेंना इशारा. जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत. सरकारने देखील संविधानिक तत्वांना हरताळ फासला. हाकेंची टीका. 1 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा. ओबीसी नेत्यांचा इशारा. अभिजित दिपके उद्यापासून स्कूल ठीक करो ही मोहीम चालवणार. शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी. हिंगोलीमधील मूळ गावी जाऊन आंदोलनाची सुरुवात करणार. दिपकेंची घोषणा. शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह. ज्या गोष्टी शक्य असतील त्यांची अंमलबजावणी करू. दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. पुण्यामधील दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा. हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी. दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावरून नवी चर्चा. मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार. भाजप आमदार हेमंत रासने यांची माहिती. जागा हस्तांतरणासाठी पोलिसांनी एनओसी दिल्याची रासनेंची माहिती. राज ठाकरेंची पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. जेनझेनमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद. त्यांच्याकडे फोकस करा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं. जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट शेवटचा दिवस. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.